अडचण नको. त्यांचे खऱ्या अर्थाने भविष्याचा भरपूर आपण विचार केला. यावेळेस आपण पाहताय गोलंदाजी मार्कवरती आदेश आला. पहिलाच बॉल आदेश यांचा अवंतर स्वरूपामध्ये 1 रन. चांगली मॅच पाहायला मिळेल. भरपूर जुनं बॅटल आहे. शाबाज विरुद्ध नेरुळ हे बॅटल भरपूर जुनं आहे आणि दोन्ही टीम्स मात्र तगड्या. नवी मुंबई बॉक्स क्रिकेटमध्ये भरपूर अभिराज्य गाजवलंय दोन्ही टीम्सने. भरपूर वेळा आमने सामने आलेत. यावेळेस पात्र पहिलाच बॉल चौकार खेचलाय. राहुल घाडीगावरच्या बॅटमधनं आलाय. आज चांगला दर्जेदार फटका. चेंडू सीमारेषा पार. 4 धावा. टीमची धावसंख्या मात्र 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये. अक्षय कोळीने थोडंसं कानमंत्र जरूर दिला आदेशाला. यावेळेस आपण पाहताय लेग स्टंपच्या बाहेर हा वाईट बॉल टाकला गेलाय. आदेश थोडासा मात्र दबावामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल घाडीगावकर बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय वाईट बॉल टाकला गेला एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. आणखीन 1 रन. राहुलने चौकार ठोकला. आणखीन एक वाईट बॉल. त्याच्यानंतर दबाव पूर्णपणे दिसून येतोय गोलंदाजावरती. 1 चेंडू आतापर्यंत टाकून झाला आणि 8 धावा त्यांनी खर्च केल्यात आतापर्यंत. चला यावेळेस पुन्हा एकदा टॅप केलाय. अडवण्यामध्ये यशस्वी होणार नाही. या आणखीन एक चौकार राहुल घाडीगावरच्या बॅटमधनं आला. आर्या 8 नेरुळ या टीमसाठी. चला आणखीन एक व्हाईट बॉल. आम्ही वारंवार सांगतो जे कॅमेरामॅन आहेत आमचे तिथे प्रेक्षक जे आहेत त्यांना विनंती करतोय जास्त टेकून राहू नका कारण की ते कॅप्चर होत नाहीयेत कॅमेऱ्यामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो. राहुल घाडीगावकरच्या बॅटमधनं आलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये 3रा चौकार. चांगली बॅटिंग करत असताना आपल्या टीमसाठी टीमची धावसंख्या तब्बल 17 या आकड्यावरती. 17 रन्स. 17 धावा धाफलकावरती लागलेत. बॉल आतापर्यंत झालेत 3 आणि 3ही बॉल मात्र चौकार ठोकलेले आहेत. बाकीचे व्हाईट बॉल्स आलेले आहेत. राहुल घाडीगावकर हा एक नवीन खेळाडू आर्या 8 नेरुळ टीमचा. जी धुरा सांभाळली गौरव सूर्यवंशीने, अजय नवलेने, रोहित चव्हाणने. ती धुरा आता सांभाळत असताना अनुप राहुल घाडीगावकर हे खेळाडू. यावेळेस पुन्हा एकदा 4थ्या बॉलवरती आक्रमण केलं होतं परंतु क्षेत्ररक्षण यावेळेस चांगलं पाहायला मिळालं आपल्याला. मागच्या बॉलवरती त्याच खेळाडूकडनं झाली होती चूक. क्षेत्ररक्षकाकडनं त्याच चूक झाली होती. चौकार गेला होता. परंतु यावेळेस जर पाहिलं ना तर खूप चांगला प्रयत्न केला गेला. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका लगवला आहे आणि क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चकला गेलाय. आणखीन एक बॉल सीमारेषा पार. 4था चौकार आलाय. राहुल घाडीगावकरच्या बॅटमधनं या ओव्हरमध्ये भरपूर धुलाई झाली. या टीम अशरफ 8 शहाबाज या टीमची तब्बल धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल. 22 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा टॅप केला. 5वा चौकार. व्हॉट बॅटिंग परफॉर्मन्स. एकदा जोरदार टाळ्या. बॅटिंग आवडली असेल तर राहुल घाडीगावकरची. का बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच ओव्हरमध्ये धावा कुठल्या तब्बल 26 बिनगडी बाद. अगदी मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतो आपल्याला. आर्या 8 नेरुळ संघ ज्या आर्या 8 नेरुळ टीमचा सध्या बोलबाला आहे, दबदबा आहे नवी मुंबई बॉक्स क्रिकेटमध्ये आणि त्याच टीमने मात्र या अशरफ 8 शहाबाज टीमच्या समोर खूप चांगली बॅटिंग केलेली आहे. मागच्या मॅचमध्ये गोलंदाजी खूप चांगली राहिली होती अशरफ 8 शहाबाज टीमची. परंतु तुम्ही आता एक क्वालिटीच्या टीमच्या समोर खेळता ज्या टीममध्ये खेळाडू भरपूर टॅलेंटेड आहेत. यावेळेस अक्षय कोळी आला गोलंदाजी मार्कवरती. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात मात्र वाईटने झालेली आहे. भरपूर धावा धाफलकावरती लागल्यात. ब्रेक थ्रूची गरज आहे शाबाज टीमला. आणखीन एक बॉल वाईटच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आणखीन 1 रन. टीमची धावसंख्या तब्बल 28 धावा 28. भरपूर धावा वेगाने वाढत चालल्यात. यावेळेस पुन्हा एकदा टॅप केला. अडवण्यामध्ये यशस्वी होतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलं तालमेळ पाहायला मिळतं.
सिंगल यांच्यावरतीही मात्र थोडंसं लक्ष केंद्रित करत असताना ही दोन्ही फलंदाज चौकार जरूर येतात, परंतु सिंगल ही भरपूर महत्त्वाची आहे. यावेळेस आपण पाहतोय डिक्ले रिजनमध्ये एक सिंगल आहे, त्या बराच उशिरानंतर ही सिंगल रन आपल्याला पाहायला मिळाली. नाहीतर चौकारामध्येच डील करत होता राहुल. अक्षय कोळी इथून चांगलं कमबॅक करायचं अक्षयला माहिती आहे. राहुलची विकेट भरपूर महत्त्वाची आहे. आतापर्यंत बॉल झाले 2. टीमची धावसंख्या 29-30 झाल्यात. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका आहे, चेंडू सीमा रेषा पार, चौकार, 4 धावा. भन्नाट बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केले गेलंय आणि चकवण्यामध्ये थोडासा यशस्वी झाला होता, परंतु चांगल्या रीतीने रीड केलं बॉलला राहुलने आणि या बॉलला सन्मान दिला. चांगल्या बॉलला सन्मान आणि खराब चेंडूवरती प्रहार. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय लेग स्टंपच्या बाहेर आणखीन एक व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या धावफलकावरती 35-35. बॉल आतापर्यंत झालेत. या ओव्हरचे 4 शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. यावेळेस पुन्हा एकदा व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये भरपूर धावा समोरच्या टीमला गिफ्ट करत असताना, बहाल करत असताना हा शाबाद संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय धावा तब्बल 26 आल्या. सुरुवात चांगली झालेली नाहीये या शाबाज टीमची. दुसऱ्या ओव्हरमध्येही आपण पाहतोय अक्षय कोळी यांच्यावरती प्रहार केलेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय अक्षय. चला शेवटच्या बॉलवरतीही चांगला फटका पाहायला मिळतोय. राहुल गाडीगावकरच्या बॅटमॅननं आला आणखीन एक दर्जेदार चौका, चेंडू सीमा रेषा पार, 4 धावा. यावेळेस आपण पाहतोय फुल टॉस बॉल होता. रनआउटची संधी आहे आणि फलंदाज क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर जाईल. अनुप ज्याने मात्र चांगलं काम केलं, स्ट्राईकवरती आणण्याचं काम राहुल गाडीगावकरला केलेलं आहे आणि धक्का क्रमांक पहिला लागलेला आहे. पहिलाच बॉल मात्र संस्कार यांचा चांगला पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा 40 वरती पहिला धक्का लागला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हर्षल आपल्याला पाहायला मिळतोय. हर्षल आला नवीन फलंदाज. यावेळेस टॅप केलाय. व्हॉट अ शॉट, काय फटका लगावलाय. राहुल गाडीगावकरच्या पाठपादना अप्रतिम दर्जाचा फटका पाहायला मिळाला. काय फटकेबाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. लाजवाब फटका होता. 12 चेंडूमध्ये 32 धावसंख्येवरती खेळतोय. आणखीन एक चेंडू सीमारेषा पार, आणखीन एक चौकार. आता 36 वरती खेळतोय. चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरचे 3 बॉल अजूनपर्यंत शिल्लक आहेत आणि 36 या धावसंख्येवरती खेळतोय. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळाला. आणखीन एक बॉल सीमारेषा पार, गोळीच्या वेगाने बॉल सीमारेषा पार गेलाय. आणखीन एक चौकार. काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. शाबाज टीम पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये पॅनिक झालाय. काहीच कळत नाहीये की काय होतंय मैदानाच्या आतमध्ये. जिथे विकेटची गरज होती विकेट आलेली नाहीये. टीमची धावसंख्या 52. डबल बॅट कदाचित लागली, त्याच कारणामुळे बॉल जो आहे तो वेगाने गेला. यावेळेस वाईट टाकला गेलाय. भरपूर धावा, मोठ्या धावा उभा करण्यामध्ये यशस्वी झाला आर्या नेरोल. टीमची धावसंख्या तब्बल 53. वैयक्तिक खेळतोय राहुल 40. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू सेट झाला पूर्णपणे आणि सेट झालेला फलंदाज राहुल गाडीगावकरला या सिच्युएशनमध्ये या ओव्हरमध्ये डॉट बॉल टाकणं भरपूर कठीण होतं आणि ते काम संस्कारने चांगलं केलेलं. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. चला शेवटचा बॉल, चांगला फटका पाहायला मिळाला. तिथे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये आउट जरूर होईल फलंदाज, परंतु राहुलची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. टीमची धावसंख्या धावफलकावरती लागले तब्बल 53 आणि वैयक्तिक राहुलच्या धावा आहेत 40. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आणि नेक्स्ट मॅचसाठी 2 टीम
सीबीडी. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला अप्पा स्ट्रायकर सीबीडी. अप्पा स्ट्रायकर सीबीडीचं नाव जर आम्ही ज्यावेळेस घेतो त्यावेळेस आम्हाला आठवण होते NMPLची. नवी मुंबई प्रीमियर लीगमध्ये चॅम्पियन झालेला संघ अप्पा स्ट्रायकर सीबीडी, ज्याचं प्रतिनिधित्व करत होता दिवाळे गावाचा सुपुत्र विकी मुंबईकर. आणि दुसऱ्या बाजूला वरची खोपोली. वरची खोपोली भरपूर दूरवरचा प्रवास करून येते. वरची खोपोली म्हणजे कोणत्या ग्रुपचं नाव नाही आहे, तर खोपोलीवरनं हा संघ तब्बल येतोय. चला, जे आमचे प्रेक्षक मायबाप आहेत त्यांना विनंती करतो, ते चेअर जे आहेत ते आमच्या प्लेयर्सला बसण्यासाठी आहेत. प्लेयर्स उभे आहेत आणि आम्ही विनंती करतोय, जे आमचे प्रेक्षक मायबाप आहेत त्यांना विनंती करतोय तिथून उठायचं आहे. प्रेक्षक जे खुर्च्या तुम्हाला डीजे, जे आमचा डीजे आहे स्पीकर जो आहे त्याच्या समोर जे प्रेक्षक बसलेले आहेत ते खेळाडूंना प्लीज विनंती करतोय चेअर्स द्यायचे आहेत. प्रेक्षक मायबाप प्लीज विनंती करतोय तुम्हाला. चला, प्रज्वल वाघमारे आलाय गोलंदाजी मार्कवरती. चला, पहिलाच बॉल अक्षयने सुरुवात धमाकेदार केलेली या शाबास टीमसाठी. पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार. अक्षय कोळीच्या बॅटमधनं आलाय 4 धावसंख्येचा फटका. तब्बल 54 धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि अशा फटक्यांची गरज आहे. गोलंदाज तयार होत आहे पुन्हा एकदा. प्रज्वल वाघमारे आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस निर्धाव चेंडू आपण पाहू शकाल प्रज्वल वाघमारे याच्या माध्यमातून. अक्षय कोळी भरपूर धावा कुठल्या. राहुल गाडीगावकर 40 धावसंख्येची बहारदार इनिंग साकारली. यावेळेस पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये स्वतः गोलंदाज अडवण्याचा प्रयत्न करत होता, परंतु आपण पाहतोय हा निर्धाव चेंडू. बॅकअपसाठी आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं शुभम. यावेळेस व्हाईट बॉल, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आला. हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आणखीन 1 रन आपण पाहतोय. गोलंदाज आपण पाहू शकाल पुन्हा एकदा प्रज्वल वाघमारे. चला, यावेळेस टॅप केला. वरची खोपोली टीमचे खेळाडू किंवा प्रतिनिधी जे कोणी उपस्थित असतील आमच्याशी संपर्क साधायचा आहे, रिपोर्टिंग करायची आहे. वरची खोपोली फक्त तुमच्यासाठी आम्ही थांबलोय, कारण की अप्पा स्ट्रायकर सीबीडी संघ या ठिकाणी उपस्थित आहे. भरपूर वेळ झाला. जवळचा संघ परंतु वरची खोपोली या टीमला आम्ही समजू शकतो. भरपूर लांबवरचा प्रवास करून ते येत आहेत. खोपोली म्हणजे भरपूर लांबवरचा प्रवास आहे. 40 ते 45 किलोमीटरचा प्रवास ते गाठून आज या शिरोण्याच्या मैदानावरती येथील खेळण्यासाठी आपण पाहतोय. आर्या8 शिरोणे संघ गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. चला, यावेळेस पुन्हा एकदा जागा बोडून खेळण्याचा प्रयत्न आणि इथे पहिले षटक संपलं. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर प्रज्वल वाघमारेने धावा खर्च केल्यात. या ओव्हरमध्ये फक्त 7 विकेट मिळाली नाहीये, परंतु 7 धावा. या मॅच पासून भरपूर दूर चाललाय संघ अशरफ 8 शहाबाद संघ. तुम्ही का अव्वल दर्जाच्या संघासमोर खेळताय त्यावेळेस तुम्हाला गेम प्लॅन अगोदरच सेट करून यावा लागतो, की ज्यावेळेस आपल्याला आर्या8 शिरोणे संघ अर्थातच शैलेशमूर्ती 8 शिरोणे संघ ज्यावेळेस लागेल त्यावेळेस त्यांच्या विरोधामध्ये कसा खेळ करावा. आणि की भरपूर स्पर्धा जिंकलेल्या आहेत या टीमने यंदाच्या हंगामामध्येही. हे भरपूर जुनं जाणतं नाव आणि VS ग्रुपच्या आणि जयेंद्र शेठ सुतार यांच्या स्पर्धेमध्ये त्यांचा खेळ सातत्याने चांगला राहतो. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला. रोहित चव्हाण शैलेश स्मृती 8 टीमचा जुना जाणता खेळाडू, ज्याला तुम्ही आता फिल्डिंग करताना पाहिलं. हा भरपूर जुना खेळाडू आहे या टीमचा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. राहुल गाडीगावकर आपल्याला पाहायला मिळतोय.
यावेळेस मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात, ब्लॉकॉल टाकला गेला. ऑलराऊंडर परफॉर्मन्स देत असताना आपल्या टीमसाठी राहुल घाडीगावकर यावेळेस मात्र अक्षय कोळीला बाद करण्यामध्ये यशस्वी झाला. पहिला धक्का लागलाय टीम अश्रफेट शहाबाज टीमला. नवीन फलंदाज नंबर क्रमांक 3 वरती हर्ष आला. चला यावेळेस मात्र पायावरती हा बॉल टाकण्यामध्ये यशस्वी झाला. लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल रन. चांगली गोलंदाजी, चांगला क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आर्याईट शिरवणे संघ करत असताना पुन्हा एकदा वेगवान चेंडू टाकला गेलाय. आणखीन एक चेंडू मिस केला, पूर्णपणे बॅकफूटवरती ढकलून दिलं अश्रफेट शहाबाज टीमला. मॅचमध्ये पुनरागमन करण्यासाठी थोडाही वेळ दिलेला नाहीये, एकदाही संधी दिलेली नाहीये. यावेळेस मात्र स्लोवर वन बीट केलं. आणखीन एक बॉल निर्धाव, आणखीन एक चेंडू आपण पाहताय वेगाने. विकेट किपर प्रज्वल यांच्या हातामध्ये. पंचांचा इशारा, हा वाईट बॉल आहे. या ओव्हरमधले चेंडू शिल्लक आहेत. शेवटचा एक बॉल होता आणि शेवटच्या बॉलवरती चौकार आला. टीमची धावसंख्या 15 धावा, म्हणजे टार्गेट भरपूर मोठा आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये अनुपला गोलंदाजी दिली जाईल आणि अश्विन टीम कॅप्टन, अप्पा स्ट्रायकर सीबीडी या टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. तर वर्षी खोपोली टीमचे कॅप्टन किंवा त्यांचे खेळाडू जर या ठिकाणी पोहोचले असतील तर रिपोर्टिंग करायची आहे, प्लीज विनंती करतोय. यावेळेस पहिलाच बॉल, चांगला फटका, तेवढाच दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. हर्षल यांच्या माध्यमातून हा पहिला बॉल निर्धाव पाहायला मिळाला. बंदार आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंगसाठी. व्हाईट बॉल टाकला गेलाय अनुप यांच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. गोलंदाजी मार्गवरती अनुप. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू, शुभमने चेंडू अडवलाय. मॅचची पूर्णपणे हवा निघून गेलेली आहे. वन साइडेड मॅच आपल्याला पाहायला मिळते. आर्याईट शिरवणे संघ, या आर्याईट शिरवणे संघाने मात्र प्रेक्षकांची मनं जिंकली. राहुल घाडीगावकर हा नेरूळचा खेळाडू. चला प्लीज विनंती करतो, कॅमेरामॅनच्या बाजूला जे प्रेक्षक आहेत त्यांना मी भरपूर वेळा आवाज दिलेला आहे. अन्यथा आमचे या स्पर्धेचे व्हॉलेंटियर्स येतील आणि तुम्हाला तिथून खाली उतरवतील. आम्ही भरपूर वेळा तुम्हाला वॉर्निंग दिलेली आहे, कारण की ते ऑन साईडला चौकार खेचल्यानंतर ते कॅप्चर होत नाहीये कॅमेरामध्ये. चला हा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. +1 अशा 2 धावा. या मॅचमध्ये काही शिल्लक राहिलेला नाहीये, कारण की आर्याईट शिरवणे संघाने या मॅचवरती पूर्णपणे अभिराज्य गाजवलंय. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 3 बॉल आतापर्यंत झालेत. यावेळेस आपण पाहताय आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. चला औपचारिकता फक्त शिल्लक असेल, 2 बॉल खेळून काढायचे आहेत शाबास टीमला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. आणखीन एक चेंडू निर्धाव आला. शेवटचा बॉल आहे. चला शेवटचा बॉल, सन्मान दिला आणि ही मॅच जिंकलेली आहे आर्याईट शिरवणे टीमने. हार्दिक अभिनंदन आर्याईट शिरवणे टीम. हार्ड लक बॅड लक टीम अश्रफ-8 शहाबाज संघ, या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग नोंदवला त्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतो. अक्षय कोळी, चांगला खेळ झाला परंतु हार्ड लक. नेक्स्ट टुर्नामेंटसाठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. असंच चांगलं क्रिकेट, बॉक्स क्रिकेट तुमचं चालू असू द्या. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा देतोय. आणि या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच, नो डाऊट 40 धावसंख्येची भारत इनिंग ज्यांनी साकारली आणि एक षटक टाकत असताना अक्षय कोळीची विकेट घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहता भाऊ यांचं आगमन झालंय. अंडरम बॉक्स क्रिकेटमधलं एक मोठं नाव, एक लेजंड खेळाडू आमचे डावकरा, त्याचे हे फलंदाज आणि भरपूर अंडरम बॉक्स क्रिकेट ते खेळलेत. आणि भाऊंचं आगमन झालं. भाऊंना आम्ही विनंती करू या पण व्यासपीठावरती आपलं मी सरचं स्वागत करतोय. या स्पर्धेमध्ये भाऊंची आम्ही फटकेबाजी चांगलीच पाहिलेली आहे. CBD टीमचे हे खेळाडू आणि VS